नमस्कार. चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका प्लीज गाइस. सबस्क्राइब करा, मला सबस्क्राइब करायची खूप गरज आहे. प्लीज प्लीज प्लीज. नमस्कार. इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे विंजय सरकार अक्षरशः मोठ्याबाईंच्या रूममध्ये घुसतात. तेव्हा त्या म्हणायला लागतात, तुम्हाला सांगितलं आहे ना माझ्या रूममध्ये यायचं नाही. तेव्हा ते म्हणतात, हो सासूबाई मला माहिती आहे, तुम्ही स्वतःहून सांगितलं आहे 11 वाजेच्या पहिले तुमच्या रूममध्ये यायचं नाही, पण काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेवढ्यात मोठ्याबाईंचा फोन ची रिंग व्हायला लागते. ते बघता त्या म्हणायला लागतात, त्या मोहितरावांचं काय आहे, सतत फोन करतच असतात, मला यांच्याशी बोलायचंच नाही. तेव्हा ते म्हणतात, एकदा बघा ना, त्यांनाही तेच सांगायचं असेल जे मला सांगायचं असेल. तेवढ्यात त्या विचारतात, काय झालं मोहितराव, का बरं फोन केला आहे. तेव्हा मोहित म्हणतो, काय झालं मोठ्या बाई, आज तुमचा मूड थोडा खराब दिसत आहे, सकाळी सकाळी काही वाईट न्यूज ऐकली का. तेव्हा ते म्हणतात, तुमच्याकडून तर काही होत नाही, मग काय आहे ते स्पष्टपणे बोला, उगाच फापट पसारा लावू नका. तेव्हा मोहितराव म्हणतात, कसं आहे माहिती का, आज गोपाळ महाराजांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये जर आपल्याला चांगली हजेरी मिळाली तर 200% चान्सेस आहे की ते ही सभा जिंकू शकतात. तेव्हा त्या म्हणायला लागतात, हो का, हे सगळं तुमच्या मनातले खेळ चालले आहेत, तुम्ही जेलमधून बाहेर यासाठी आले आहेत का. तेव्हा ते म्हणतात, आम्ही तर जेलमध्ये बाहेर याच्यासाठी आलो की गोपाळ महाराजांना या इलेक्शनमध्ये निवडून येता यावं, त्याच्याचमुळे तर आम्ही हे सगळं करत आहोत. तेव्हा ते म्हणतात, हे बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, इंदूने एकदा तुमचा पत्ता पूर्णपणे कट केला आहे, तिला वेळ लागणार नाही पुन्हा तुमचा पत्ता कट करायला, कारण की गावामध्ये सगळीकडे अधोक्षजची हवा आहे, हे मला सुद्धा माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा, म्हणून हे जे तुम्ही उगतची शहाणपणा करताना त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, हो का, मी सगळं करतोय कारण की त्यांना निवडून यावं म्हणून, पण तुम्ही तर साधा सपोर्ट सुद्धा करत नाही. तुम्ही काळजी करू नका, माझी गॅरंटी आहे यावेळेला निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त गोपाळ महाराज जिंकणार, अजून दुसऱ्या कोणाचा पत्ता मी चालूच देणार नाही. तेव्हा ते म्हणतात, जर असं झालं तरच चांगलं आहे, नाही तर सगळं बट्ट्याबोळ होऊन जाईल. मोहितला खूप राग आलेला असतो. दुसरीकडे इंदू आणि नारायणीताई स्वयंपाकाची तयारी करत असतात. तेव्हा इंद्रायणी नारायणीताईला म्हणायला लागते, ताई आम्ही आता असं ठरवलं आहे, आपल्या मराठवाड्यामध्ये जे पूर आलं आहे ना, त्या पूरग्रस्त लोकांसाठी काही मदत पाठवावी, म्हणजे तुझ्या काही जुन्या साड्या, आपल्या रायाचे काही जुने कपडे असतील तर ते तू देशील का, म्हणजे कसं ते आम्हाला पाठवता येईल. तेव्हा नारायणीताई म्हणते, खरंच तुम्ही दोघं खूप ग्रेट आहात, तुम्हाला समाजकार्य कसं काय करता येईल तर एवढं सगळं, पण काळजी करू नको, जसंच माझं काम होईल ना त्यानंतर मी तुला तुझ्या साड्या आणि बाकी सगळ्या गोष्टी काढून देते. तेवढ्यात त्या दोघी खूप खुश असतात. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणायला लागतात, काय ग सासूला नाश्ता चहा द्यायची काही पद्धत आहे की नाही, की असंच तिला जिवंतच करायचा, राहूच द्यायचं नाही. तेव्हा ती म्हणते, तसं नाही मोठ्या बाई, चालूच आहे ना, लगेच वाढते. तेव्हा ते म्हणतात, लगेच काय, आत्ताच्या आत्ता वाढ, मी इथेच बसते, आत्ताच्या आत्ता चहा आणि नाश्ता दे. तेवढ्यात नारायणीताई सुद्धा उठतात आणि रायासाठी टिफिन भरायला घेतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय ग मी ऐकलं आहे तू मुंबईला गेली होती तर तुला खूप मोठी देणगी मिळाली आहे आणि शाळेचं काम सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. तेव्हा इंदू म्हणते, हो विठूची कृपा आहे, त्याच्याचमुळे तर सगळं काम लगबगीने आणि खूप फास्ट होत आहे. तेव्हा ते म्हणतात, मी ऐकलं आहे की तो विठू पंढरपूर आहे, तोच तुझ्या शाळेची पहिली वीट ठेवणार आहे. तेव्हा ती म्हणते, हो असं सुद्धा ठरलं आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात, तोच का जो तुला आळंदीला मिळाला होता, तोच ना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, त्यात एवढं काय ग, तुझं काय प्रत्येक गोष्टीमध्ये लांबड लावलं आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, आई तुला आठवण आहे का, त्याने आपल्या आदूचा जीव वाचवला होता. तेव्हा ते म्हणतात, आदूला ही अधोक्षज हे आठवण ठेव, उगाच त्याला आदू आदू काय बोलता हो. तेव्हा ती म्हणते, तसं नाही आई, पण त्यांनी किती मोठी मदत केली होती, मलाही त्यांना भेटायचं आहे. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, ते जेव्हा इकडे येतील ना तेव्हा माझ्याने त्यांची भेट घालून दे, मला इंद्रायणी त्यांना भेटायचं आहे. तेव्हा इंदू म्हणते, मी त्यांना सांगितलं तर आहे की यायला, पण ते खूप बिझी असतात, ते एका गावामध्ये जास्त वेळ राहत नाही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, असं काम तरी काय करतात ग जे त्यांना वेळच नसतो, यावेळेला जेव्हा येतील ना तेव्हा भेट घालून दे. तेव्हा ती म्हणायला लागते, आता मला माहिती नाही भेट होईल की नाही, पण मी त्यांना सांगायचं तर काम
केलं आहे, मग ते लवकर आले की आपली भेट होईल. तेवढ्यात नारायणताई म्हणतात, मला रायाला टिफिन द्यायचा आहे, त्यासाठी मी जाते. तेव्हा इंदू सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलेली असते. पण मोठ्या बाईंच्या मनामध्ये वेगळंच कारस्थान शिजत असतं. तेव्हा त्या मनातल्या मनात म्हणतात, एकदा का हा विठू पंढरपूरकर माझ्या हाती लागला ना, मग ती जमीन, प्रॉपर्टी, सगळ्याच गोष्टी माझ्या नावावरती करून घेईल, तेव्हा जाऊन तर मजा येईल. त्यांना खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे शकुंतला काकी इकडे व्यंकू महाराजांना म्हणत असतात, तुम्हाला मला एक गोष्ट विचारायची आहे. आज आपल्या मुलाची म्हणजे गोपाळची सभा आहे आणि मला त्या सभेला जायचं आहे, मी जाऊ का? तेव्हा ते म्हणतात, माझी तरी इच्छा नाही की तू जायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, अहो असं कसं, तो आपला मुलगा आहे, आपल्याला त्याच्या पाठीमागे खंबीरपणे तर उभं राहायला पाहिजे ना. तेव्हा व्यंकू महाराज म्हणायला लागतात, पण तो इलेक्शनला उभं राहिला आहे, ही चुकीची गोष्ट नाही का? तो आपल्या आदोक्षसच्या विरुद्ध उभा राहिला आहे. तेव्हा ते म्हणतात, हो मला सगळं समजते हो, तो चुकीचा आहे, तो चुकीचा वागला सुद्धा आहे, पण आता तो चुकीचा वागत नाही, तो कसा वागतोय हे तुम्हीही बघताय ना. तेव्हा ते म्हणतात, तो तुला आई सुद्धा तरी म्हणतोय का? तेव्हा ते म्हणायला लागतात, अहो मावशी तर म्हणतोय ना, आणि माझ्या आजारपणामध्ये त्यांनी माझी किती काळजी घेतली होती हे तुम्हीही बघितलं आहे ना. जर आपणच त्याच्या पाठीशी उभी राहिलो नाही तर कसं होईल हो? आपल्याला आपल्या मुलाचा सपोर्ट तर करायलाच पाहिजे ना. मला तरी त्या सभेला जायचं आहे, प्लीज तुम्हीही माझ्या बरोबर येता का? तेव्हा ते म्हणतात, मी काही येणार नाही, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते, पण जे तो वागतोय ना ते मला अगदीच पटत नाही आहे, त्याचं वागणं बोलणं सगळं चुकीचं आहे. तेव्हा ते म्हणतात, अहो असं का वागताय तुम्ही, एकदा आपल्या मुलाचाही विचार करा ना. तेव्हा ते म्हणतात, हे बघ मी तुला काही अडवत नाही आहे, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते, पण असं मी काही वागू शकत नाही. तेवढ्यात त्या म्हणायला लागतात, ठीक आहे, मग तुमचं असंच म्हणणं असेल तर. तिथून व्यंकू महाराज चिडून तिथून निघून जातात. पण शकुंतला काकीला या सगळ्याचं थोडं वाईटच वाटत असतं. तर दुसरीकडे इकडे पप्या त्याच्या माणसांना सांगत असतो, 7-12 आणि बाकी सगळ्या गोष्टींची तुम्हाला व्यवस्थित जुळवणी करायला पाहिजे, कारण की जोपर्यंत 7-12 क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढची कामं कशी काय सुरू होतील, म्हणून लक्ष द्या. तेवढ्यात तिथे आदोक्षस आणि इंदू सुद्धा येतात. तेव्हा आदोक्षस म्हणतो, अरे पप्या तू दुकानावरती येतो का, मला थोडं काम आहे. तेव्हा पप्या म्हणतो, तुम्ही इथेच या ना, इथे आपलीच लोक आहेत, आपण बोलू शकतो. इंदू आणि आदोक्षस तिथेच येतात. तेवढ्यात इम्रान आणि बाकी सगळे तिथे आलेले असतात. तेव्हा तो म्हणतो, काय रे तू आम्हाला तिकडे बोलवलं आणि तू इथे थांबला आहे, असं कसं? तेव्हा आदोक्षस म्हणतो, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, पण इंदू तू सांग ना ग. तेव्हा इंदू म्हणते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ना, मराठवाड्यामध्ये पूर आला आहे आणि त्याच्यामुळे तिथली अवस्था किती खराब झाली आहे. गुरं तिथल्या तिथे वारली आहेत आणि वरून शेतजमीन, शेतकऱ्याचे सगळ्यांचे हाल सुरू आहेत. म्हणून आदोक्षस आणि आम्हाला असं वाटते की आपण त्यांची काहीतरी मदत करायला पाहिजे. तेवढ्यात आदोक्षस म्हणायला लागतो, हे बघा आपल्या गावकऱ्यांकडून जसं काही होईल तसं आपण मॅनेज करूया. तेव्हा ते विचारतात, काय करायचंय तुम्ही सांगा ना, तुम्ही जे बोला ते आम्ही करायला तयार आहोत. तेव्हा आदोक्षस म्हणतो, तसं नाही, हे बघा मी काय सांगतोय, आपल्याला काही निधी गोळा करायला लागतील, कोणाकडे कपडे असतील, अन्नधान्य असेल, त्यांना जे काही पुरवता येईल ते आपण पुरवूया, म्हणजे कसं सोपं होईल. मग ज्याने त्याने आपापल्या कामाला लागा. जो तो आपापल्या कामाला लागतो आणि एक एक करून सगळ्यांना फोन लावायला लागतो. तेवढ्यात तिथे अजून काही लोक येतात आणि सगळे जमून. तेव्हा आदोक्षस म्हणायला लागतो, हे बघा आता एवढे सगळे लोक जमले आहेत, मग आपण आपल्या परीने प्रयत्न करायला पाहिजेत. तेव्हा पप्या म्हणायला लागतो, हे बघा आपला गावचा नेता कसा असावा, म्हणजे ते बघा लोकांचं चांगलं व्हावं याच्यासाठी आदोक्षस महाराज किती धडपड करतायत ना. तेव्हा तो म्हणतो, या सगळ्याची गरज नाही आहे, आता आपल्याला आपल्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण की समाजसेवा जास्त गरजेची आहे. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला समाविष्ट करत आहात, हे आमच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सगळे लगेच आपापल्या कामाला लागतात. तर दुसरीकडे इकडे गोपाळची सभा भरलेली असते आणि सभेमध्ये गिनून चुनून 4 लोक आलेली असतात. त्याच्यामधली एक शकुंतला काकी असते आणि तेवढं ते म्हणायला लागतात, आता गोपाळ महाराज. तेव्हा गोपाळ म्हणतो, गोपाळ महाराज नाही, डॉक्टर गोपाळ म्हणायचं. तेव्हा तो म्हणतो, आता तुम्ही जरा तुमचं भाषण कंप्लीट करा. तेव्हा गोपाळ चिडतो आणि म्हणतो, कोणच्यासाठी भाषण करू मी, कोण बसलं कोण आहे, 4 टाळकीही नाही आहेत, त्यांच्यासाठी मी भाषण करू का? तेवढ्यात इकडे
श्रीकला म्हणायला लागते, गोपाळ शांत हो, एवढी चिडचिड करू नको. मी तर सोशल मीडियावरती तुझा प्रचार केला होता आणि सभेचं टायमिंग सुद्धा टाकलं होतं आणि तुम्ही सगळा प्रचार केला होता ना. तेव्हा ते म्हणतात, हो आम्ही तर घरी घरी जाऊन सगळ्यांना सांगितलं आहे, 3-4 वेळा रिक्षा सुद्धा फिरवली, सगळं केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, मग लोक दिसत का नाही आहे, लोक कुठं गायब झाली हे मला का समजत नाही. तो अक्षरशः खवळून गेलेला असतो. तर दुसरीकडे सगळे ते जमलेले असतात. तेव्हा अध्यक्ष म्हणायला लागतो, मी निधीकडे लक्ष देतो की निधीचं काय आहे, म्हणजे पूरग्रस्तांना निधी कशी गोळा करायची, काय असतं ते मी जरा तालुक्याला जाऊन बघून येतो आणि बाकी सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. तेव्हा पप्पा म्हणतो, खरंच नेता तू शोभत आहे आणि त्याच्याचमुळे तर तूच आमच्या गावचा सरपंच व्हावा अशी आमची इच्छा आहे. तेव्हा तो म्हणतो, आता याच्याकडे लक्ष देऊ नका, पहिले पूरग्रस्तांना मदत करायला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे सगळं बघून इंदूला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे गोपाळ खूप चिडून गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, तुमच्या कोणाकडून काहीच काम झालं नाही, जर एवढाच प्रचार केला होता मग या सभेला लोक आली का नाही. तेवढ्याच श्रीकला म्हणायला, ते गोपाळ जरा बाजूला येतोस का, आपण थोडं बोलूया. तेव्हा ती त्याला समजवते, अरे तू असं त्या प्रचार करण्यावरती का बरं ओरडत आहे, ते तर तुझं कामच करतायत ना, मग तू त्यांच्यावरती चिडचिड करून कसं काय चालेल, असं वागणं शोभत नाही आहे, तुला शांत राहायची गरज आहे. तेव्हा तो म्हणतो, मी शांत राहू का, म्हणजे कोणी माझ्या सभेला आलंच नाही तरी सुद्धा मी शांत राहायचं, हे काय माझ्याकडून होणार नाही. तेव्हा ती म्हणते, हे बघ आता तू जर इथे खवळला तर पुढे जाऊन इलेक्शनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, तू डॉक्टर आहेस, जरा शांतीत घे ना. तेव्हा तो म्हणतो, मी काय शांतीत बिंतीत घेणार नाही, मला जे आहे ते मी वागेल. तेवढ्यात ती त्याला संमोहित करायला सुरू करते आणि म्हणायला लागते, गोपाळ तुला शांत व्हायचं आहे आणि आत्ताच्या आत्ता इथून जायचं आहे. गोपाळ तिच्या पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकतो आणि म्हणायला लागतो, चला श्रीकला मी इथून जात आहे. तो लगेच तावातावामध्ये खाली निघतो आणि जायला लागतो. शकुंतला का की त्याला मागून आवाज देत असतात पण तो काही थांबत नसतो. ते बघता श्रीकला म्हणायला लागते, जाऊ द्या, तो थोडा चिडलेला आहे, तो होईल शांत. तेवढ्यात तीही सुद्धा हाकवा मारायला लागते, गोपाळ गोपाळ, पण कोणीच तिथे नसतं. शकुंतला काकींना हे सगळं बघून थोडं वाईटच वाटत असतं की आपल्या मुलाची सभा पूर्णपणे खराब झाली आहे. पण हे सगळं झाल्यानंतर श्रीकलाला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे इकडे इंदू खूप खुश असते. तेव्हा ती विठुरायाच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते, तू बघितलं ना, आज आपला अध्यक्ष जो आहे तो सगळ्यांसमोर खूप चांगल्या प्रकारे नेतृत्व करत होता, म्हणजे पूरग्रस्तांना कशी मदत करावी याच्याबद्दल त्याला किती वाटत होतं आणि गावकऱ्यांच्या मनामध्ये तो एक नेता म्हणून पुढे येत चालला आहे. याच्यामुळे त्याचा सरपंचकीचं पदही लवकरच मिळू शकतं आणि असाच त्याच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभा राहा, एवढीच तुझी साथची गरज आहे. तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात आणि म्हणतात, जो चांगलं करतो ना त्याच्या मागे विठुराया तर कायमच असतो. तेव्हा ती म्हणते, पण तरी सुद्धा त्याची साथ मागायची तर गरज आहे ना. तेव्हा ते म्हणतात, त्याला गरज नाही, खरं म्हणजे तो चांगलं काम करतोय आणि चांगलं काम तर पुढे जाणारच, म्हणून तू काळजी करू नको. खरं म्हटलं तर तो पूरग्रस्तांसाठी जे काही करतोय ना हे खरंच खूप मौक्याचं आहे, पण गोपाळ जे वागतोय ना त्याला काही ताळतंत्र राहिलंच नाही. खरं म्हणजे इलेक्शन तर आपला अध्यक्षच जिंकायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, असं कसं, आपला गोपाळ सुद्धा काम तर करतो ना, तो डॉक्टर आहे, एवढ्या छोट्याशा गावामध्ये येऊन कितीतरी लोकांचा इलाज करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे ना. तेव्हा ते म्हणतात, मी मान्यच करतो तो खूप चांगला डॉक्टर आहे, पण त्याचं वागणं, त्याची संगत जी काही होत चालली आहे ना ती अगदी चुकीची आहे. तो मोहित सारख्या लोकांच्या बरोबर मिसळत आहे, हे काय त्याच्यासाठी योग्य आहे का. तेव्हा ती म्हणते, नका हो काळजी करू, काही ना काही नक्की मार्ग निघेल. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, मार्ग निघेल की नाही हे मला माहिती नाही, पण निवडणुकीमध्ये तो जिंकता कामा नये. त्याच्या जागेवरती अध्यक्ष जिंकला तरच आपल्या गावाचं भलं होऊ शकतं, नाही तर त्याने सगळंच बर्बाद करायला घेतलं आहे. तेव्हा इंदू म्हणते, तुम्ही एवढं का नेगेटिव्ह होत आहात, शांत व्हा व्यंकू महाराज. तेव्हा ते म्हणतात, मी शांतच आहे, पण इंदू मला हे पटत नाहीये, हे काय माहिती याचं हे सगळं जे वागणं आहे ना ते कुठपर चालणार आहे आणि कुठे जाऊन हे सगळं थांबेल काय माहिती. आपल्याच घराण्याला जी लोक समाजसेवा करतात त्या घराण्यामध्ये असा
नकारा पोऱ्या कसा काय जन्माला आला हे मला हेच समजत नाही. काय माहिती त्या विठूच्या मनामध्ये काय आहे जे माझ्या पोटच्या पोरा असा निघाला आहे. आता तर मला या गोष्टीची भीती वाटत आहे की जेव्हा मी कीर्तन करतो तेव्हा लोकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की यांचाच मुलगा वाया गेला आहे आणि हे लोकांना चांगले गुण शिकवतात, त्यांना तर मी दोन तोंडी वाटत असेल ना. तेव्हा ती म्हणते असं काही बोलू नका व्यंकू महाराज, कोणाच्या मनामध्ये असं काही चालेल नसेल. तुम्ही आणि तो आहे ना याच्यामध्ये फरक आहे, म्हणून तुम्ही एक दुसऱ्याशी तुलना करू शकत नाही. माणूस वेगवेगळा तर व्यक्तीही वेगवेगळ्याच असतात ना. तेव्हा ते म्हणायला लागतात ते काही असो, पण माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. हे सगळं ऐकल्यानंतर इंदूला थोडं वाईटच वाटत असतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे श्रीकला रस्त्याने जात असते, तेवढ्यात तिच्यासमोर एक गाडी येते आणि तिथला अडवत मोहित म्हणायला लागतो, काय तुमचं काय चाललं तरी काय आहे? या इलेक्शनमध्ये अजून कोणी नाही तर फक्त आणि फक्त गोपाळच जिंकायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला जे करायचंय ते करा, कारण की वारं तर त्यांचंच व्हायला पाहिजे. दुसरीकडे श्रीकला इकडे घरामध्ये स्वयंपाक करत असते. ते बघता इंद्रायणीला खूप राग येतो. ती लगेच तिच्या जवळ येते आणि म्हणायला लागते, तुम्हाला माहिती आहे ना मी या घरामध्ये का आली आहे? तुमच्या मनामध्ये जे काही शिजत आहे ना ते सगळं खरं आहे. म्हणजे मला या घरामध्ये तुमची जागा घ्यायची आहे आणि त्याच इंटेन्शनने मी इथे आले आहे. हे ऐकल्यानंतर इंदूला खूप राग आलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता श्रीकलाने तिचं इंटेन्शन तर इंदू समोर स्पष्टपणे सांगितलं आहे. खरंच इंदू तिचं इंटेन्शन बर्बाद करू शकेल का की ही पुन्हा घरामध्ये घुसेल? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.